चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आम्हा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथाधिराज आपण बघतो आहे आणि जीवनामध्ये एक वेळा तरी समयसारचं अध्ययन पारायण करणं गरजेचं आहे, कारण आम्हाला सर्वांना आत्मानुभूतीची ओढ जीवनात आहे आणि आत्मानुभूतीसाठी समर्पक असलेला असा हा ग्रंथ समयसार। यामध्ये देखील आता आमचा मोक्षाधिकार सुरू आहे आणि महत्वाच्या गाथा आमच्या या ठिकाणी आम्ही बघतो आहे। या गाथांमध्ये आचार्यांनी 3 तऱ्हेच्या दृष्टिकोनांचा संदर्भ घेतलेला आहे। एक, अज्ञानीच्या जीवनामध्ये अज्ञानीचं प्रतिक्रमण कसं असतं, ज्ञानीचं प्रतिक्रमण कसं असतं, आणि या 2 पेक्षाही विलक्षण अशी तिसरी भूमिका जी आत्मतत्वामध्ये लीन असणाऱ्यांची कशी असते, या 3 भूमिकांमधून आम्हाला हे प्रकरण अभ्यासायचंय। काल आम्ही भूमिका बघितलेल्या होत्या की जे काही प्रतिक्रमण, प्रतिसरण, प्रतिहरण, धारणा, निवृत्ती, नंतर निंदा, गर्हा आणि शुद्धी, या 8 प्रकारच्या क्रियांनी आत्मा शुद्ध होतो। आचारंगादी सूत्रांमध्ये हे कथन आलेलं आहे। पण आत्मा शुद्ध होतो याचा अर्थ काय? व्यवहार सूत्रामध्ये जी शुद्धीकरणाची प्रक्रिया सांगितलेली आहे त्यांनी आंशिक दोष हटणार आहे, पण पूर्णतः दोष जर आम्हाला जीवनातले काढायचे असेल तर त्यासाठी आम्हाला वरचीच भूमिका लक्षात घ्यायची आहे आणि त्याच भूमिकेने संपूर्ण दोषांचं निराकरण होणार आहे। 6व्या 7व्या गुणस्थानामधले मुनी शुद्धोपयोगी पूर्णतः नाही, शुभोपयोग त्यांच्या जीवनात आहे। प्रवृत्ती निवृत्ती असा त्यांचा भाव असतो आणि जी प्रवृत्ती आहे ती प्रतिक्रमणादी क्रियांनी व्यक्त होते। यांनी आत्म्याला लागलेले काही प्रमाणामध्ये दोष हे कमी होतात, पण पूर्णतः आत्मा हा कलंक रहित होत नाही। भूमिका लक्षात घ्या। कर्णानुयोगाच्या दृष्टिकोनातून जर आम्ही हे प्रकरण बघितलं तर आम्हाला हे दिसणार आहे की 6व्या गुणस्थानामध्ये मुनींना संज्वलन कषायाचा तीव्र उदय असतो। तीव्र उदय असल्यामुळे त्यांच्या जीवनात तिथे प्रमाद आहे। आणि प्रमाद कोणता आहे त्यांच्या जीवनात? आमच्यासारखा कंटाळा आला, आळस आला, मन लागत नाही, हा प्रमाद नाही आहे। त्यांच्या जीवनात प्रमाद आहे की ते शुद्धात जात नाही, शुभामध्ये राहतात। त्यांना ग्रंथ रचण्याचा भाव होतो, उपदेश देण्याचा भाव होतो, शास्त्र लिहिण्याचा भाव होतो, आहाराला जाण्याचा भाव होतो, किंवा वंदना करण्याचा भाव होतो, तीर्थयात्रेला जाण्याचा भाव होतो। याला त्यांच्या जीवनामधला अपराध म्हटलेला आहे, प्रमाद म्हटलेला आहे। आता आचारंगादी सूत्रांमध्ये जे प्रतिक्रमण सांगितलं यांनी हे संपूर्णतः प्रवृत्ती रूप ज्या क्रिया आहे त्या संपूर्णतः नष्ट होत नाही। काही प्रमाणामध्ये आंशिक अपराध कमी होतो, पण पूर्णतः अपराध कमी होत नाही। जेव्हा संज्वलन कषायाचा मंद उदय असतो आणि मुनी आमच्या आत्मतत्वामध्ये आपल्या आत्मतत्वात लीन असतात आणि पुढे श्रेणी आरोहण करतात, म्हणजे 8वं गुणस्थान 9वं गुणस्थान, म्हणजे आणखी कषायांची मंदता होत जाते। जर तो क्षपक श्रेणी आरोहण करत असेल तर कषायांचा क्षय होत जातो। 9व्या गुणस्थानात 36 कषायांचा प्रकृतींचा क्षय होतो, 36 प्रकृतींचा क्षय होतो। अशा तऱ्हेने क्षय करत करत विशुद्धता वाढत जाते आणि ती विशुद्धता
संपूर्णतः अपराध नष्ट करण्याला समर्थ ठरते. आणि ह्या दृष्टीतून त्याला अप्रतिक्रमण अशी भूमिका म्हटलेली आहे. म्हणजे त्यावेळेला ते क्षपक श्रेणीत आहे, अंतर्मुहूर्त पर्यंत अतिंद्रिय संवेदन करतात आहे. कषायांचा उदय अत्यंत मंद मंद पडलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये ते उत्तरोत्तर आत्मतत्वामध्ये आणखी सखोल चिंतनामध्ये स्वतःच्या सम्यक्वादी गुणांमध्ये किंवा स्वतःचं द्रव्य शुद्ध रूप कसं आहे त्या चिंतनामध्ये ते उत्तरोत्तर अधिकाधिक एकाग्र होत आहे. आणि कदाचित एवढे एकाग्र की बाह्यतः काही घडलं तरी देखील त्यांना त्याचा पता चालत नाही, म्हणजे त्यांना ती जाणीव पण होत नाही. एवढे ते तल्लीन झालेले आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये ते जे अप्रतिक्रमण आहे यांनी संपूर्णतः अपराध नष्ट होणार आहे. म्हणून त्याला साक्षात मोक्षाचं कारण म्हटलेलं आहे. तो परम असा अमृत कुंभ त्यांच्या जीवनात त्यांना म्हटल्या गेलेला आहे. या दृष्टिकोनातून आता आपण ही टीका बघूया. 306 आणि 7 नंबरच्या गाथेची टीका. प्रथमतः अज्ञानी जनांना साधारण असे जे अप्रतिक्रमणाधिक सांगितले. कारण अज्ञानी जो जीव आहे, मिथ्यादृष्टी जो जीव आहे, त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा तर हा भाव असतो की मी चूकच करत नाही, जे जे मी करतो आहे ते ते बरोबरच करतो आहे. आणि त्याला कुणी जर चूक दाखवून दिली किंवा सांगितली तर ती त्याला पटत पण नाही आणि मी चूकच केली नाही तर मला प्रतिक्रमण करण्याची गरजच काय आहे, हा त्याचा सरळ प्रश्न त्या ठिकाणी असतो. माझ्या हातून चूकच मी करत नाही, मी सगळं जे काही करतो आहे हे चांगलंच करतो आहे, उत्कृष्टच करतो आहे, दुसऱ्यांसाठीच करतो आहे, ही भावना त्याच्या मनामध्ये सतत असते. आणि त्यामुळे मी चूक नाही करत तर मला प्रतिक्रमणाची देखील गरज नाही असा त्याचा भाव असल्यामुळे हे अज्ञानी जनांचं अप्रतिक्रमण आहे. म्हणजे दोषाला न स्वीकारणं आणि दोष दूर करण्याचा काहीही पुरुषार्थ न करणं असा हा अप्रतिक्रमणाधिक सांगितले आहे. त्याचे स्वरूप शुद्ध आत्म्याच्या सिद्धीचा अभाव हे असल्यामुळे, अर्थात अप्रतिक्रमणाधिकांनी स्वच्छंद वृत्तीने, कारण प्रत्येक अज्ञानीच्या जीवनामध्ये चूक ही होतेच होते. आणि अज्ञानी मिथ्यादृष्टीच्या जीवनात कोणती चूक होते तर त्याच्या जीवनात पहिली महान चूक ही आहे की त्याची श्रद्धा विपरीत असते. वस्तुतत्व जसं आहे तो तसं स्वीकारत नाही. वस्तुतत्व वास्तविकतः प्रतिसमय आपल्या अव्याहत पुरुषार्थाने स्वतःसिद्ध रीतीने परिणमित होत असतं. त्या वस्तूचं परिणमन त्या वस्तूमध्ये तशा रीतीने सुरू असतं. आणि प्रत्येक द्रव्याचं असं हे स्वयंचालित अशी ही वस्तुव्यवस्था असताना सुद्धा हा मात्र असा मांडतो की मी पराचं कर्तृत्व जीवनात घेऊ शकतो, मी पराला बदलवू शकतो, माझ्यात ते सामर्थ्य आहे, किंवा मी पराचा भोग घेऊ शकतो, परवस्तू माझी होऊ शकते. हा जो काही त्याच्या जीवनात पहिल्यांदा भ्रम आहे हा अज्ञानीच्या जीवनात भ्रम आहे. पण हा भ्रम तो समजतच नाही आणि म्हणून तो अज्ञान अवस्थेत आहे. मग आता त्याच्या जीवनात कदाचित तो प्रतिक्रमणाचं स्वरूप न समजता प्रतिक्रमण करतही असेल तरी त्याचं ते प्रतिक्रमण अप्रतिक्रमण रूपच आहे. म्हणून ते अप्रतिक्रमण आत्म्याच्या सिद्धीचा अभाव हे असल्यामुळे, त्यामुळे आत्म्याची सिद्धी काही होत नाही तर ते स्वयमेव अपराध रूपच म्हणजे विषकुंभ रूपच आहेत. अतएव त्यांचा येथे विचार करण्याचे तरी काय प्रयोजन. म्हणजे अज्ञानीच्या अप्रतिक्रमणाधिकांना कुठेही कुठेही अमृतकुंभ म्हटलं नाही, कारण ते सर्वतः स्पष्ट रूपाने विषकुंभ आहे, हे आहे, त्यागणं योग्यच आहे आणि ते बंधाचं कारणच आहे. म्हणून त्या अज्ञानीच्या जीवनाचा विचार करण्याचा या ठिकाणी आचार्यांना प्रयोजन नाही. परंतु
द्रव्य प्रतिक्रमण इत्यादिकांना ते अपराधरूपी विषाच्या दोषाला क्रमशः नाहीसे करण्यास समर्थ असल्यामुळे अमृतकुंभ असे व्यवहार आचार सूत्रामध्ये सांगितलेले आहे. पण हे दुसरं जे प्रतिक्रमण सांगितलेलं आहे, दुसऱ्या तऱ्हेचं द्रव्य प्रतिक्रमण, हे प्रतिक्रमण साधक अवस्थेतलं आहे, सम्यक दृष्टीच्या जीवनामधलं आहे. हे प्रतिक्रमण अपराध, हा जो काही अपराध रूपी विष माझ्यामध्ये आहे, या दोषाला क्रमशः नाहीस करू शकतात, म्हणजे क्रमशः कमी करू शकतात. असं असल्यामुळे त्याला व्यवहार ग्रंथांमध्ये, मूलाचार, आचारंगादी सूत्र ग्रंथांमध्ये त्यांना अमृतकुंभ असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुसरा हा जो भाव आहे अमृतकुंभ, आणि त्यालाच विषकुंभ पण म्हणणार आहे, पण अपेक्षा लावायची आहे. जो करत नाही, जो मिथ्या दृष्टी आहे, त्याच्या दृष्टीमधून हा अमृतकुंभ आहे. म्हणून आम्हाला याला एकटं असं अमृतकुंभ किंवा एकटं विषकुंभ असं या दुसऱ्या भूमिकेमध्ये म्हणता येत नाही. म्हणून नाहीसे असल्यामुळे अमृतकुंभ असे व्यवहार आचार सूत्रामध्ये म्हटले आहे. तथापि अप्रतिक्रमण, अप्रतिक्रमण म्हणजे अज्ञानीचं, आणि द्रव्य प्रतिक्रमण म्हणजे ज्ञानींचं, या दोहोंपासून विलक्षण अशा अप्रतिक्रमणादी रूप तिसऱ्या भूमिकेला न पाहणाऱ्या, पण ही जी वरची भूमिका आहे, तिसरी भूमिका, ज्याला आचार्यांनी अप्रतिक्रमणच म्हटलेलं आहे, पण त्या भूमिकेला जो पोचत नाही, तोपर्यंत ज्याची दृष्टी गेलेली नाही, किंवा तो विषय ज्याला अजून ज्ञात नाही, त्याविषयी तो अनभिज्ञ आहे, अशा तिसऱ्या भूमिकेला न पाहणाऱ्याला, म्हणजे पोचलेल्या, दोष नाहीसे करणे हे आपले कार्य करण्यास असमर्थ असल्यामुळे आणि विपक्ष कार्य करत असल्यामुळे तेच द्रव्य प्रतिक्रमणाधिक विषकुंभच आहे. या तिसऱ्या भूमिकेला ज्यांनी बघितलेलं नाही, तर दुसऱ्या भूमिकेमध्ये त्यालाच इति कर्तव्यता मानून जी व्यक्ती तिथे संतुष्ट आहे की मी तर दररोज प्रतिक्रमण करत आहे, निंदा करत आहे, गर्हा करत आहे, माझे कार्य मी योग्य रीतीने पार पाडत आहे, असं समजून ज्याला तिसरी भूमिकाच अवगत नाही, ज्याच्या दृष्टीत ती आलेलीच नाही, तर त्याच्या दृष्टीत हे जे द्रव्य प्रतिक्रमण आहे, हे दोष नाहीसे करण्यास आपले कार्य असमर्थ असल्यामुळे, म्हणजे संपूर्णतः दोषांचं निराकरण केवळ द्रव्य प्रतिक्रमणाने होऊ शकत नसल्यामुळे आणि विपक्ष कार्य करत असल्यामुळे, आणि हे जे द्रव्य प्रतिक्रमण आहे हा शुभ भाव आहे, आणि हा शुभ भाव बंधाचं कारण आहे, म्हणजे या भावामुळे बंध होतो आहे. म्हणून विपक्ष कार्य म्हणजे बंधाचं कार्य करत असल्यामुळे ते द्रव्य प्रतिक्रमणाधिक विषकुंभच आहे. म्हणून त्याला आचार्यांनी या ठिकाणी निश्चय नयाच्या प्रधानतेने कथन करून हे सांगितलं की जरी आचार अंगांमध्ये अशा प्रकारचं त्याला अमृतकुंभ म्हटलं असलं, तरी आम्ही तिसऱ्या भूमिकेतून विचार करतोय, आणि तिसऱ्या भूमिकेतून आम्ही जेव्हा बघतो आहे, त्रयस्थतेने बघतोय, मध्यस्थ वृत्तीने बघतो आहे, शुद्धोपयोगाच्या भूमिकेतून आम्ही बघतो आहे, तेव्हा आम्हाला हे ज्ञात होत आहे की हे जे काही द्रव्य प्रतिक्रमण आहे हे संपूर्णतः कलंक कालिमा नष्ट करणारं नाही, आणि ते बंधाचं कार्य करत आहे, कारण अजूनही त्या ठिकाणी कर्तापणाची बुद्धी आहे, मी प्रतिक्रमण करतोय, माझी शुद्धी होते आहे, हा भाव त्या ठिकाणी आहे, आणि त्यामुळे ते बंधाचं कारण आहे, तो शुभ भाव आहे, आणि शुभ भाव बंधाचं कारण आहे, आणि त्यामुळे त्याच प्रतिक्रमणाला विषकुंभ म्हटलेलं आहे. अप्रतिक्रमणादी रूप तिसरी भूमिका. आता लक्षात घ्या, आम्ही वरच्या भूमिकेत गेलेलो आहे, आणि ही अप्रतिक्रमणादी तिसरी भूमिका आम्ही दृष्टीत घेतलेली आहे. ही तिसरी भूमिका लक्षात घेताना
आम्हाला कर्णानुयोगाचा आधार घ्यावा लागतो आणि कर्णानुयोगाच्या दृष्टिकोनातून संज्वलनचा उदय आता मंद पडत आहे. किंवा उपशम श्रेणी जर तो आरोहण करणारा असेल तरी देखील त्याच्या जीवनामध्ये मोहनीय कर्माचा उपशम होतो आहे. जो क्रोध आहे संज्वलनचा त्याचा उपशम होतो. हास्यादी 6 नोकषायांचा उपशम तो करतो. म्हणजे संपूर्णतः कर्मांचा उपशम तो करत जातो. आणि 10व्या गुणस्थानामध्ये केवळ सूक्ष्म लोभाचा उदय तिथे आहे आणि तोही उपशमित करून 11व्या गुणस्थानाला तो प्राप्त होतो. म्हणजे मोह कर्म संपूर्णतः उपशमित करून तो जो भाव त्याच्या जीवनात आता राग विरहित झालेला आहे की जिथं प्रतिक्रमणाची भूमिका उरलेली नाही. 8व्यापासूनच प्रतिक्रमणाची जी भूमिका उरलेली नाही त्या दृष्टीतून जर आम्ही विचार केला तर तिसरी भूमिका स्वयं शुद्धात्म लाभ रूप आहे. याच्यामुळे शुद्धात्म्याची प्राप्ती झालेली आहे. औपशमिक भावाची प्राप्ती होईल, चारित्राची प्राप्ती होईल, यथाख्यात चारित्राची प्राप्ती होईल. तर अशा प्रकारे शुद्धात्म लाभ त्यांनी झालेला आहे आणि सर्व अपराध रूपी विषयांच्या दोषांना पूर्णपणे नाहीसी करणारी आहे. म्हणून ही तिसरी भूमिका जी आहे ही सर्व अपराधांना दूर करणारी आहे. म्हणून साक्षात स्वयमेव अमृत कुंभ आहे. म्हणून हा कसा आहे तर अमृत कुंभ आहे, परम अमृत कुंभ असा हा आहे. याप्रमाणे ती तृतीय भूमिका द्रव्य प्रतिक्रमणाधिकांना देखील व्यवहाराने अमृत कुंभरूप सिद्ध करते. पण ही जरी तिसरी भूमिका आहे तरी व्यवहार रंगामध्ये जे काही प्रतिक्रमण सांगितलेलं आहे त्याचं निराकरण यांनी केलेलं नाही आहे. तर निराकरण न करता व्यवहार नयानी त्याला अमृत कुंभ म्हणतात आहे. व्यवहार नयाच्या माध्यमातून व्यवहाराने ते कथन योग्य आहे, सत्य आहे. पण व्यवहार म्हणजे परमार्थ नाही. व्यवहाराला परमार्थ मानू नये हा भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. की व्यवहार नयनीचा अमृत कुंभच आहे. ते तर त्या भूमिकेत करायलाच हवं आहे. त्यापासून जर तो सुटेल किंवा दूर होईल तर त्याला अप्रतिक्रमणादी असा स्वच्छंद वृत्तीमध्ये तो येईल आणि जास्त तीव्रतर असा बंध त्याच्या जीवनात होईल. म्हणून या तिसऱ्या भूमिकेत द्रव्य प्रतिक्रमणाधिकांना देखील व्यवहाराने अमृत कुंभरूप सिद्ध करते. त्या तृतीय भूमिकेनेच आत्मा निरपराध होतो. या तिसऱ्या भूमिकेचा अभाव असताना द्रव्य प्रतिक्रमणाधिक देखील अपराधच आहे. आणि ज्याला या तिसऱ्या भूमिकेबद्दल काहीही माहिती नाही, जो त्या शुभामध्येच लवलीन झालेला आहे, शुद्ध काय आहे याची जाणीवही त्याला नाही आणि केवळ त्या द्रव्य प्रतिक्रमणामध्ये इति कर्तव्यता मानून तो संतुष्ट होत असेल तर आचार्य सांगतात तुझ्यासाठी अजूनही पुढची वाटचाल आहे. तुझी वाट इथे संपलेली नाही. तुझं ध्येय साध्य झालेलं नाही. तू मधल्या वाटेवरच अडकलेला आहे आणि तिथेच तुला असं वाटत आहे की हीच आमची पूर्ण यात्रा संपन्न झालेली आहे. तर असं नाही. म्हणून हे सिद्ध आहे होते की अप्रतिक्रमणादी रूप तिसऱ्या भूमिकेने निरपराधीपणा आहे. त्याच्या प्राप्ती करतात हे द्रव्य प्रतिक्रमणाधिक सांगितलेले आहे. म्हणजे जीव एकदम शुद्धात जाऊ शकत नाही आणि म्हणून त्यासाठी त्याला द्रव्य प्रतिक्रमणाधिक सांगितले आहे. श्रेणी आरोहण करताना सुद्धा कर्णानुयोगाची भूमिका लक्षात घ्या. एखादा जीव श्रेणी आरोहण करण्यासाठी तत्पर झाला. तत्पर होत असताना सुद्धा त्याला 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये असंख्यात वेळा तोच चढ उतार करतो. असंख्यात वेळा 7व्या गुणस्थानाची भूमिका, परत 6व्या गुणस्थानात, परत 7व्या गुणस्थानात, असं असंख्यात वेळा त्याचं स्थित्यंतर होतं. जणू काही झोका चालावा त्याप्रमाणे त्याचा झोका 6व्या 7व्या गुणस्थानात सुरू असतो.
आणि मग कुठे तो सातिशय अप्रमत्त बनतो. स्वस्थान अप्रमत्त, 7व्या गुणस्थानाचे 2 भाग, स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त. सातिशय अप्रमत्त बनतो त्यावेळेला श्रेणी आरोहण करतो, पण तो भाव प्राप्त होण्यासाठी त्याला 6वं 7वं गुणस्थान अनेक वेळेला चढ उतार त्या ठिकाणी करावं लागतं. स्वतःची एक प्रकारची सामर्थ्य त्याला निर्माण करावं लागतं आणि मग तो त्या भूमिकेवर सहज आक्रमण करू शकतो. म्हणून हे द्रव्य प्रतिक्रमणादी सांगितलेले आहे. यावरून असे मात्र समजू नकोस की निश्चय नयाचे शास्त्र द्रव्य प्रतिक्रमणादिकांना हेय म्हणून त्याचा त्याग करवितो. पण याचा एकांत तू असा गृहीत धरू नको की समय सारणी द्रव्य प्रतिक्रमण सांगितलंच नाही, हा एकांत तू जीवनात करू नको. जे काही आहे निश्चयाप्रत जाण्यासाठी तुला व्यवहारातून वर उठविण्यासाठी ही भूमिका सांगितलेली आहे. जसं समयसार मध्येच एक उदाहरण पहिल्यांदा येऊन गेलं की ज्या व्यक्तीला संस्कृत भाषेचं ज्ञान नाही, तिला आचार्यांनी आशीर्वाद दिला स्वस्तिरस्तु, तिला त्या शब्दाचा अर्थ कळला नाही, त्यावेळेला आचार्यांनी स्वतःची ती भूमिका सोडून त्याला त्याच्या म्लेच्छ भाषेमध्ये समजविलं की तुझं अविनाशी कल्याण असो. हा आशीर्वाद ऐकून तो गदगद हृदय अंतःकरणाने त्याच्या डोळ्यातून अविरल अशा अश्रुधारा वाहत आहे. आता आचार्यांनी मात्र व्यवहार भाषेचं अवलंबन घेतलं तरी देखील त्यांनी म्लेच्छ स्थानीय बनू नये म्हणून चेतावणी पण दिलेली आहे की ठीक आहे, त्या वेळेपर्यंत तुला सहारा घ्यावा लागला, समजावून सांगावं लागलं, ठीक आहे, त्या भाषेमध्ये तू समजून सांगितलं, पण याचा अर्थ असा नाही की तुला आता म्लेच्छ भाषा वापरावी लागेल. तू म्लेच्छ स्थानीय होऊ नकोस, हे आचार्यांना सांगायचं आहे. त्याप्रमाणे निश्चयनयानी जरी सांगितलं की ही अप्रतिक्रमणाची भूमिका ही असते, पण जोपर्यंत व्यक्ती त्या भूमिकेला प्राप्त होत नाही तोपर्यंत ही जी व्यवहार नयानी सांगितलेली द्रव्य प्रतिक्रमणाची भूमिका आहे ती पण त्याला सोडता येत नाही किंवा त्यांनी सोडू नये. ती भूमिका यथावस्थित त्यावेळेला समयानुकूल पार पाडायलाच हवी आहे. प्रतिक्रमणाची वेळ झाल्यानंतर अशुभामध्ये कधीही त्यांनी राहू नये. त्यांनी सगळ्या क्रियांचा त्याग करून प्रतिक्रमणाची सुरुवात जीवनात तिथे करायची आहे. वेळ झाली की त्यांनी ते वेळ पाळायची आहे. सामायिकाचा वेळ झाला असेल तर त्यांनी निसंशयपणे बाकीच्या सगळ्या कार्यांना बाजूला करून आपल्या आत्मतत्वामध्ये भेदरूप किंवा अभेदरूप आत्मतत्वात लीन राहून समता भावाचा पुरुषार्थ जीवनामध्ये जागरूक करायचा आहे. ही जी काही आहे याचा अर्थ जर आम्ही शुद्धात गेलो असतो तर शुभात येणं योग्य नाही, पण जर आम्ही अशुभात जात असू तर अशुभातून शुभात येणं कधीही श्रेयस्कर आहे. म्हणून समयसारादी ग्रंथांमध्ये कधीही हा एकांत आणि उपदेश नाही की तुम्ही या क्रियेपासून निवृत्त व्हा. आचार्यांना वरच्या भूमिकेत म्हणजे अनुभूतीच्या प्रांतामध्ये जीवाला स्थापित करायचं आहे आणि म्हणून आचार्य प्रत्येक वेळेला हे सांगतात आहे की तू या भेदामध्ये अडकू नको, याच्याही पुढे तुला वाटचाल करायची आहे. हे तुझं मध्यस्थान आहे, अंत्यस्थान नाही. ही जागरूकता देऊन आम्हाला आचार्य पुढे जाण्याविषयी प्रवृत्त करत आहे. म्हणून निश्चयनयाचे शास्त्र द्रव्य प्रतिक्रमणादिकांना हेय म्हणून त्यांचा त्याग करविते असं मात्र समजू नकोस. फक्त एवढंच सांगते की केवळ द्रव्य प्रतिक्रमणादिकांद्वारा आत्मा बंधापासून मुक्त होत नाही. म्हणून अप्रतिक्रमण आणि प्रतिक्रमण आदिकांना अगोचर. म्हणून अप्रतिक्रमण पहिली भूमिका,
प्रतिक्रमण दुसरी भूमिका आणि यांना अगोचर असलेली ही तिसरी अप्रतिक्रमणाची भूमिका, की जे शुद्धात्म्याची सिद्धी रूप आहे आणि काहीसे अति दुष्कर आहे असे काहीतरी करावयास सांगते. म्हणून अप्रतिक्रमण जे शुद्धात्म्याची सिद्धी रूप आहे आणि काहीसे अति दुष्कर असे काहीतरी करायला सांगते. हेच याच ग्रंथामध्ये पुढे कम्मम जम सोपडिकम्मणम इत्यादी गाथांमध्ये पुढे त्या गाथा 383 नंबरच्या गाथांमध्ये सर्व विशुद्ध अधिकारामध्ये त्या गाथा येणार आहे. आणि त्या ठिकाणी आचार्यांनी प्रामुख्याने हे सांगितलेलं आहे की जो आत्मा खरोखर पुद्गल कर्माच्या उदयाने होणाऱ्या भावापासून आपल्या आत्म्याला परावृत्त करतो, तो आत्मा त्या भावांना कारणभूत पूर्व कर्माचे प्रतिक्रमण करत स्वयमेव प्रतिक्रमण रूप होतो. स्वयमेव तो प्रतिक्रमण रूप होतो. म्हणजे पुद्गल कर्माच्या उदयाने जे जे काही भाव होतात आहे, जे परभाव होतात आहे, त्यापासून हा आत्मा निवृत्त होत जातो, परावृत्त होत जातो आणि पूर्व कर्माचं प्रतिक्रमण करत करत तो साक्षात हा जो अभेद अप्रतिक्रमणाचा भाव सांगितला, ही जी तिसरी भूमिका सांगितली, या तिसऱ्या भूमिकेला हा प्राप्त होतो. हे पुढे आता गाथांमध्ये आचार्य सांगणार आहे. नाना प्रकारच्या विस्तारयुक्त पूर्वकृत शुभाशुभ कर्मापासून जो आपल्या आत्म्याला निवृत्त करतो, तो आत्मा प्रतिक्रमण होय. म्हणजे प्रतिक्रमण आणि आत्मा यामध्ये अभेद दाखवून त्या ठिकाणी हे कथन केलेलं आहे. जसं एखाद्या वेळेला आम्हाला एखादा भाववाचक गुणाचं वर्णन करायचं असतं. जसं एखाद्या वेळेला आम्हाला सांगायचं असतं की धैर्य काय आहे. धैर्य काय आहे हे सांगण्यासाठी हा तर भाववाचक शब्द आहे, त्यामुळे धैर्य हे तर काही दाखविता येऊ शकत नाही. मग धैर्य ज्या व्यक्तीमध्ये धीरता आहे अशा व्यक्तीला आम्ही म्हणणार आहोत की धैर्य पाहायचंय ना, तर ही व्यक्ती बघ. त्याप्रमाणे ती जशी धैर्यवान व्यक्ती असली तरी धैर्य आणि ती व्यक्ती यांच्यामध्ये एकत्व प्रस्थापित करून हे धैर्य आहे असं जसं आम्ही तिथे प्रतिपादन करतो रूपक अलंकार वापरून, त्याप्रमाणे या ठिकाणी हा जो अप्रतिक्रमण रूप तिसऱ्या भूमिकेला प्राप्त झालेला आत्मा आहे, तो आत्मा साक्षात आता अप्रतिक्रमण रूप अनुभवतो आहे. म्हणून तो आत्माच अप्रतिक्रमण आहे किंवा साक्षात तो प्रतिक्रमणच आहे असं त्या ठिकाणी अभेद विवक्षेनी कथन केल्या जातं. तर अशी ही भूमिका आणि ही भूमिका आम्हाला अत्यंत महत्वाची अशी लक्षात ठेवायची आहे. भावार्थ पहा. व्यवहारण्याचा पक्षपाती असे म्हणाला की जर लागलेल्या दोषांसाठी प्रतिक्रमणादी प्रायश्चित्त घेऊन आत्मा शुद्ध होतो, तर मग शुद्धात्म्याच्या अवलंबनाचे परिश्रम करण्याचा उपयोग तो काय. मग शुद्धात्म्याची प्राप्ती करा असं अध्यात्म ग्रंथात का सांगावं, जर आचारंग सांगतो आहे की आत्मा तर शुद्ध होतो, मग तर शुद्धीसाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. शुद्ध झाल्यावर त्याचा आश्रय असतोच. तत्पूर्वीच आलंबनाचा प्रयास व्यर्थ आहे. आचार्य त्याला समजवितात की द्रव्य प्रतिक्रमणादी दोष नाहीसे करणारे आहेत, परंतु शुद्ध आत्म्याचे स्वरूप प्रतिक्रमणादी रहित असल्यामुळे त्या शुद्धात्म्याच्या आश्रयाशिवाय ते द्रव्य प्रतिक्रमणाधिक सुद्धा दोष स्वरूपच आहे. म्हणून शुद्ध आत्मा जो आहे हा प्रतिक्रमणाच्या अतीत आहे, अप्रतिक्रमण रूप आहे आणि म्हणून
ते शुद्धात्म्याच्या अवलंबनाने जीव हा स्वयं शुद्ध रूप बनू शकतो. शुद्धात्म्याचा ज्याला गंधही नाही, ज्याला परिचयही नाही आणि शुद्धात्म्याचा जो आश्रय घेत नाही, त्याचे हे द्रव्य प्रतिक्रमण देखील दोष स्वरूप म्हटल्या गेलेले आहे. विषकुंभ रूप म्हटल्या गेले. दोष नाहीसे करायला समर्थ नाही. कारण निश्चयाची अपेक्षा ठेवणारा व्यवहार नयच मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनभूत आहे. वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की ज्याला निश्चय नय समजलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये जो व्यवहार नयाचं अवलंबन घेतो किंवा व्यवहार नय आहे, तो सत्य म्हटला जातो. आणि जो केवळ व्यवहाराच्या भूमिकेत आहे, सापेक्षतेने त्याला निश्चयनयाचं ज्ञान नाही किंवा निश्चयनयाचं निराकरण करून तो एकच बाजू जेव्हा बघतो आहे, तेव्हा त्याचा तो व्यवहाराचा तो पक्षपाती बनतो, व्यवहार नयाचा तो एकांती बनतो. आणि म्हणून मोक्ष मार्गामध्ये निश्चय नय ज्याला ज्ञात आहे, त्याचाच व्यवहार व्यवहार रूप म्हटल्या गेला. म्हणजे जिथे निश्चय आहे तिथेच समीचीन व्यवहार आहे, आणि जिथे व्यवहार आहे तिथे निश्चय असेल किंवा नसेलही. म्हणून खऱ्या अर्थाने तर हा जो व्यवहार सांगितलेला आहे, याच्याशी चारही तऱ्हेची व्याप्ती आम्ही लावू शकतो. की जिथे निश्चय आहे तिथेच खरा व्यवहार आहे, जिथे खरा व्यवहार आहे तिथे निश्चय असलाच पाहिजे, हेही आम्ही म्हणू शकतो. पण सर्वसाधारण भाषा, जिथे व्यवहार आहे तिथे निश्चय असेल किंवा नसेलही. पण ही जी आम्हाला व्यवहाराची भूमिका सांगितलेली आहे, ही निश्चय सापेक्ष अशी व्यवहाराची भूमिका आहे. म्हणून हा नये मोक्ष मार्गामध्ये कथनचित परंपरेने मोक्षाचं कारण म्हटलं. म्हणजे सम्यक दृष्टीचं जप तप हे जे काही आहे किंवा प्रतिक्रमण आहे, हे परंपरेने मोक्षाचं कारण सांगितलं. आणि साक्षात मोक्षाचं कारण मात्र निश्चय नयाने सांगितलेलं अप्रतिक्रमण सांगितलं. केवळ व्यवहार नयाचा पक्ष मोक्ष मार्गामध्ये अकार्यकारी आहे. उलट पक्षी वस्तुतः तो बंध मार्गच होय. म्हणून असे सांगितले की अज्ञानी जीवांचे अप्रतिक्रमणादी खेतर विषकुंभ आहे, त्यांची तर गोष्टच सोडा. परंतु व्यवहार चारित्रामध्ये जे द्रव्य प्रतिक्रमणाधिक सांगितले आहे, ते देखील निश्चय नयाने विषकुंभच आहे. कारण आत्मा हा प्रतिक्रमणाधिकांनी रहित शुद्ध अप्रतिक्रमणादी रूपच आहे, असं समजावं. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.